नमस्कार, मी डॉक्टर गोरे. योग्य निदान नाही झालं तर काय होतं हे आज मी तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली या पेशंटला बाहेर कुणीतरी मूळव्याधाचं ऑपरेशन सांगितलं होतं, पण त्याला कुणीतरी सांगितलं की त्याला डॉक्टर गोरे यांच्याकडं तू जा एकदा दाखव. तर हे पेशंट आमच्याकडं आल्यानंतर मला थोडा डाऊट आला चेकअप केल्यानंतर की याच्या आतड्याला जखमा झाल्या असतील. हा ॲक्च्युली मूळव्याधाचं ऑपरेशन करण्यासाठी आला होता, पण मी त्याला बोललो की मूळव्याधाचं ऑपरेशनची तुला गरज नाही, आपण एंडोस्कोपी करू, मला त्याच्यामध्ये जखमा झाल्यासारख्या वाटतात. तर हे बघा, आपण एंडोस्कोपी करतो आहे, ही कोलोनोस्कोपी म्हणतात याला. ही कोलोनोस्कोपी जी असते ही आपण संडासच्या जागेतून टाकतो आणि दुर्बिणी वाटतं आपल्याला समोर टी व्हीवर चित्र दिसतं, त्याला कोलोनोस्कोपी असं म्हणतात. हे बघा, हा जो भाग आहे हा नॉर्मल भाग आहे आतड्याचा. याच्यानंतर हे बघा, तुम्हाला समजेल की याच्यामध्ये जखमा दिसत आहेत सगळ्या. हे दादा आहे का, दिसल्या का तुला? हे बघा, सगळ्या जखमा झालेल्या आहेत, बघितलं ना? त्यामुळे हे जे रक्त पडत होतं तुझं, हे मूळव्याधाचं नव्हतं. त्याच्यामुळं आपल्या सर्वांना एकच सांगायचं आहे की निदान होणं गरजेचं आहे. नुसतं रक्त पडतं म्हणून मूळव्याधाचं ऑपरेशन करून घेणं चुकीचं आहे. कधी कधी कॅन्सरही निघतो किंवा असं अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणून एक आजार आहे, याला ट्रीटमेंट वेगळी असते. याला लगेच ऑपरेशन वगैरे लागत नाही, याला गोळ्या औषधावर पण ते व्यवस्थित होऊ शकतं. पॉज. नमस्कार, मला मूळव्याध गेलो असताना त्यांनी मला मूळव्याधचं वगैरे ऑपरेशनसाठी सांगितलं तिथं ऑपरेशन करा म्हणून. तर मी दुसरीकडे चौकशी केली असता मित्राने मला डॉक्टर गोरे यांच्याकडं पाठवलं. तर तिथं मी काल आला असताना तर त्यांनी चेकअप केलं. तर ते म्हणे उद्या वगैरे या, टेलिस्कोपिंग वगैरे तुमचं स्कोपिंग करून बघण्यात येईल. तर मी आज स्कोपिंग वगैरे केलं. मूळव्याधचा त्रास नसून माझा इंटरनल जखमा होता, ते आज निदर्शनास आलं. त्यामुळे माझा मनस्ताप पण वाचला आणि मूळव्याधचं ऑपरेशनसुद्धा वाचलं. थँक्यू. मनोगत की यामध्ये काय ना, तुम्हाला मूळव्याधाचं जर त्रास असेल आणि रक्त पडत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. तज्ज्ञ डॉक्टरांकडं जाऊन गरज लागली तर एंडोस्कोपी केली पाहिजे, त्याला कोलोनोस्कोपी म्हणतात. तर त्यामध्ये कधी कधी कॅन्सरही निघतो किंवा असे आजारही निघतात, अल्सरेटिव्ह कोलायटिस वगैरे. मग मूळव्याधाचं ऑपरेशन करण्यात याच्यामध्ये काही फायदा नसतो. थँक्यू.